लाडकी बहीण योजना 19वा हप्ता अपडेट. जानेवारीचा 19वा हप्ता हा कोणत्या बहिणींना मिळणार आहे, तर याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ. त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. कोणत्या लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे, तर ही माहिती सविस्तर जाणून घेऊ. तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला. तर आता 17वा आणि 18वा हप्ता लाखो लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. तर सगळ्यांचा असा प्रश्न आहे की जानेवारीपासून चा जो हप्ता येईल तो आपल्याला मिळणार आहे का, तर याविषयीच आपण इथे माहिती जाणून घेणार आहोत. तर 19वा हप्ता ज्या महिलांना पहिल्या हप्त्यापासून तर 18व्या हप्त्यापर्यंत पैसे आलेले आहेत अशा महिलांना तर मिळणारच आहे. परंतु ज्या बहिणी पात्र आहेत आणि त्यांचं नाव यादीमध्ये अपडेट झालेलं नव्हतं आणि त्यांचं जर नाव या यादीमध्ये अपडेट झालेलं असेल तर त्यांनासुद्धा हा लाभ मिळणार आहे. तर इथे काही महत्त्वाचे पॉईंट आपण बघणार आहोत. नंबर 1 आहे, ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा लाभ मिळालेला आहे त्यांना जानेवारीचा लाभ मिळणार आहे. नंबर 2 आहे, ज्या लाडक्या बहिणींना पहिल्या हप्त्यापासून तर आतापर्यंतच्या म्हणजे 18व्या हप्त्यापर्यंतचा रेग्युलर लाभ मिळालेला असेल त्यांनासुद्धा जानेवारीचा हप्ता मिळणार आहे. म्हणजे ज्या बहिणींना डिसेंबर महिन्यापर्यंत पैसे मिळालेले असतील त्यांना जानेवारीचा सुद्धा हप्ता मिळणार आहे. त्या पात्र बहिणी आहेत त्यांना तर हा लाभ मिळालाच हवा. तर नंबर 3 आहे, ज्या बहिणींना लाभ जून जुलैपासून बंद होता परंतु यादीमध्ये त्यांचे नाव अपडेट झाले असेल त्यांना जानेवारीचा लाभ मिळेल. नंबर 4 आहे, ज्या लाभार्थ्याचे बँक अकाउंट बंद झाले होते त्यानंतर आता बँक अकाउंट सुरू करून आधार सीडिंग पूर्ण असेल त्या लाभार्थ्यांना जानेवारीचा महिना येणार आहे. नंबर 5 आहे, बँक खाते बदलले आहे आता नवीन खाते जोडले आहे आणि त्यांचे आधार सीडिंग केली असेल तर त्यांनासुद्धा जानेवारीचा लाभ येणार आहे. नंबर 6 आहे, ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत पहिल्या हप्त्यापासून तर डिसेंबरच्या हप्त्यापर्यंत पैसे मिळाले असतील अशा लाभार्थ्यांना जानेवारीचे पैसे येतील. ज्या बहिणींनी KYC व्यवस्थितरित्या केलेली आहे त्यामध्ये कुठलीही किरकोळ चूक केलेली नाही अशा बहिणींनासुद्धा हा लाभ मिळणार आहे. आणि ज्यांच्या KYCमध्ये चूक झालेली आहे त्यांना हा लाभ 2 महिन्यापासून थांबवण्यात आलेला आहे. नंबर 7 आहे, ज्या लाडक्या बहिणी KYCमध्ये कुठल्याही प्रकारची चूक नसेल आणि त्यांच्या सगळ्या नियम अटीमध्ये पात्र असतील तर त्यांना जानेवारीचा लाभ येणार आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी KYCमध्ये चूक केलेली नाही आणि यशस्वीरित्या ती KYC पार झालेली आहे अशा लाडक्या बहिणींना जानेवारीचा लाभ येणार आहे. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट होते. या पॉईंटमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुमचा लाभ नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. तर मैत्रिणींनो, ही होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. अशाच नवीन नवीन अपडेटसाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्या सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.